मला वाटतं सगळ्यात आधी आपण आबासाहेबांना याची कल्पना द्यायला पाहिजे आणि मगच कामाला सुरुवात केली पाहिजे. आबांना? तर आता प्रश्न राहिला सुदर्शन शेट्टीचा. आबासाहेब ते पाहून घेतील, राईट? आपण मला वाटतं आता उद्घाटनाची तारीख नक्की करायला पाहिजे. पृथ्वी, मला वाटतं सागर बरोबर म्हणतोय. सुदर्शन शेट्टीचं काय करायचं ते आबासाहेब बघतील आणि मुहूर्त आपण ठरवूया. ओके. ए बरं, अंजली का नाही आली आज? अरे हो, ऍक्च्युली तिची तब्येत बरी नाही, तिला ताप आलाय. आणि हे तू मला आत्ता सांगतोयस? मी आत्ताच तिच्या घरी जाऊन तिला भेटते. ठीक. बरं, मी काय म्हणतो, आपण आधी प्लॅनिंग व्यवस्थित करूया आणि मग लगेच कामाला सुरुवात करूया. त्याच्या आधी आपल्या एक गेस्ट लिस्ट बनवूया. हां, म्हणजे आपल्या पॅरलल जे जे काही इंडस्ट्रीज आहेत, जे कॉमन इंटरेस्ट मधले काही कम्युनिकेटिव्स आहेत, त्यांना आपण एक लिस्ट बनवूया. हां, तेच सांगतो. आपलं प्लॅनिंग प्रॉपर असेल ना तर काहीच प्रॉब्लेम येणार नाही. बापू, तुम्हाला माझं म्हणणं का पटत नाहीये? हे बघ नागेश, ते तितकं महत्वाचं नाहीये. बापू, मला माहितीये मी तुम्हाला समजावण्या इतपत मोठा नाहीये, पण एवढं सांगू शकतो की या प्रदेशाला जशी बापूंची आणि त्यांच्या दौऱ्याची गरज आहे ना, तशी त्या दौऱ्याची गरज तुम्हालाही आहे. समाजात कार्यरत आहोत हे दाखवण्यासाठी समाजासमोर जावं लागतं बापू. म्हणजे तुला काय वाटतं, बापूंनी फक्त दिखाव्यासाठी यायचं? तू चुकीचा अर्थ काढतोयस भार्गव. मी बापूंच्या भल्यासाठीच सांगतोय. काय भला? म्हणजे तुला म्हणायचंय की बापूंनी इकडची कामं टाकून, त्यांचा हुद्दा टाकून तिकडे खेड्यात विनाकारण राबायचं? हे बघ भार्गव, तुला जर काही कळत नसेल ना तर उगाच वायफळ बडबड करू नकोस. तुला बरंच काही कळायला लागलं ना बापूंपेक्षा. मला तसं नव्हतं म्हणायचं, मी फक्त बापूंना समजवण्याचा प्रयत्न करतो. अरे पण या वयात ते तिकडे आदिवासी कडे जाऊन काय करणार आहे? अरे पण तू काय करणार? तू काय केलंस इकडे? अरे पण याला काही अर्थ आहे? मी तुझ्यापेक्षा जास्त कामं केली आहेत तू तिकडे. माझ्यापेक्षा जास्त कामं केलेस. मान्य. भार्गव, तुझा आवाज चढतोय. तुम्ही दोघेही शांत व्हा. दोघेही शांत व्हा, गप्प बसा. कुठल्या परिस्थितीत काय निर्णय घ्यायचा आणि काय करायचं ते मला कळतंय. तुम्ही दोघांनीही सांगायची गरज नाही. कळलं? हो. हाय, मी मंजिरी. अंजली आहे का? अच्छा, तू मंजिरी का? ये ना, ये आत ये. बस ना. अंजली आहे का? हो, आहे ना. ताई, तुला भेटायला मंजिरी आली आहे बघ. हाय अंजली. हाय मंजिरी, बस ना, बस बस. काय ग अचानक इथे? अगं म्हटलं तुझी तब्येत बरी नाहीये तर येऊन भेटावं. कसं वाटतं आता? मी ठीक आहे. मंजिरी, ओळख करून देते. ही माझी लहान बहीण राधिका. हाय. आणि राधिका ही मंजिरी. हाय. अंजली, मी काय म्हणते की आता फॅक्टरीची ओपनिंग वगैरे सगळं आता फिक्स झालंय, तर तुमच्या लग्नाची तारीख कधी ठरवताय? लाजतेस की काय? छे ग, आधी प्लांटचं ओपनिंग तर होऊ दे, मग लग्नाचं नंतर बघू. मला काय वाटतं, म्हणजे प्लांटचं ओपनिंग आणि लग्न एकाच दिवशी झालं तर मजा येईल ना? ताई, ही मस्त आयडिया आहे ना? लग्नाच्या तारखेचं नंतर बघू. एक्सक्यूज मी. हां, बोला बापू. अंजली, मला आता लवकरच निर्णय घ्यावा लागणार आहे. म्हणजे? तुला तुझं युनियनचं लीडर पद सोडावं लागेल. पण बापू, अंजली, कामगारांची तशी पत्र आली, युनियन लीडर बदला म्हणून.
तुझ्या लग्नाची बातमी बाहेर फुटली आहे. मग काय डिसिजन घेतलाय? काय माने साहेब, काय तब्येत काय म्हणते? हा अहो इथं पायाखालची जमीन सरकायची वेळ आली आणि तुम्ही तब्येतीचं काय घेऊन बसला? मग पूर्णपणे सरकारची वाट बघताय का काय? म्हणजे म्हणजे कामाचं बोला. नाही मी कसं आहे, खड्ड्यात पडून बोंब मारण्यापेक्षा त्याच्या आधी तो खड्डा बुजवलेला चांगला ना. हा खड्डा, हा म्हणून तर तुम्हाला फोन केला ना. काय लाजवताय साहेब? हा, मी एक छोटा माणूस आहे. बोला, काम तर बोला. अहो असं काहीतरी बोलू नका हर्षवर्धन साहेब. जिथं माणसांची विचार करण्याची क्षमता संपते तिथं तुमचे विचार संपून तुम्ही कृती करायला सुरुवात करता. काय बोलताय माने साहेब तुम्ही? हा, उगाच मला हरभऱ्याच्या झाडावर चढवताय. हे बघा, मायाच्यानं होईल तेवढं मी नक्की करेन. काम तर काय ते तर सांगा. तेच सांगतो, तारापूरचा प्लॅन बंद करण्याच्या आमच्या सगळ्या योजना धुळीस मिळाल्या. आता तुम्हाला विनंती हात जोडून अशी आहे की तुम्ही तो प्लॅन बंद करण्याची काहीतरी योजना आखा आणि तो प्लॅन बंद करा. वाळूचे कण रगडिता तेलही गळे. बर बर, हा, प्रयत्न करून बघतो. डोंट वरी. धन्यवाद. शुभरात्री. ओके. एक काम करा, सगळ्या कामगारांकडून एक लेखी निवेदन मागून घ्या. त्यात प्रत्येक कामगाराला काय वाटतंय ते नमूद करायला सांगा. हो हो, वाचेन मी ते. आणि त्यानंतर त्याच्यावर काय ऍक्शन घ्यायची आहे ते ठरवेन. ते माझ्यावर सोपवा. काम लवकरात लवकर कसं होईल ते बघा. काय विक्रमराव, कोणाबरोबर ऍक्शन घेतला? काही नाही, आमच्या भावाने जो काय घोटाळा करून ठेवलाय तो निस्तरायचा प्रयत्न चाललाय. मी नीट समजलो नाही, मला जर स्पष्ट करून सांगा ना. साधी गोष्ट आहे हो. पृथ्वी अंजलीशी लग्न करतोय. आता एक कामगार लीडर डायरेक्ट फॅक्टरीच्या मालकाशीच लग्न करते, ही गोष्ट कामगारांना काही आवडलेली नाही. त्यांना असं वाटतंय की त्यांची फसवणूक होते, म्हणून त्यांच्यात असंतोष पसरला. दॅट्स इट. अरे वा, तो चांगली गोष्ट आहे की मग. म्हणजे विक्रमराव, लीडरशिप दाखवण्याची हीच वेळ आहे. कामगारांना आपल्या बाजूने वळवून घ्या. कामगारांचा विश्वास आज तुम्ही मिळवलात ना, तर उद्या राजकारणात मोठी उडी घेता येईल तुम्हाला. लक्षात ठेवा, कामगारांच्या जीवावरच सत्तेची उलटापालट करता येते. कामगार संघटना आणि विद्यार्थी संघटना ही दोन शस्त्र जर तुमच्या खिशात असतील ना, तर सत्तेचा राजमार्ग तुमच्यासाठी खुला झालाच म्हणून समजा. वा, तुमच्याकडून नाही म्हणजे तुम्ही. बरोबर आहे तुमचा. इतका विचार करत असेल असं मी वाटलं नव्हतं ना. खादाड खाऊ आहे मी, असं मत आहे तुमचं. बरोबर ना? नाही तसं नाही, पण तसंच आहे, तसंच आहे. सगळेजण असेच फसतात. पण मी विचारवंत आहे विक्रमराव, आणि विचारवंत स्वतः कृती करत नाही, दुसऱ्यांना कृती करायला भाग पाडतो. क्रांती घडवून आणतो. तेव्हा तुम्हीही कृती करा. आबासाहेबांच्या पावलावर पाऊल ठेवायचं ना तुम्हाला? मग माहीत नसेल तर सांगतो. आबासाहेबांच्या राजकीय जीवनाची सुरुवात कामगार चळवळीपासूनच झाली होती. बिस्किट खाणार?
बोल पृथ्वी. कशी आहे तब्येत? मी ठीक आहे, पण 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 काय अंजली? नाही, काही नाही. काय झालंय अंजली, मला सांगशील का जरा? तुझी तब्येत नक्की बरी आहे ना? हो. मग सांग ना काय झालंय. हो, पण सोन्या बापूंना कामगारांची पत्र आली. पृथ्वी, आपल्या लग्नाची बातमी बाहेर पसरली आहे आणि त्यामुळे त्यांनी माझ्या लीडर होण्याबद्दल आक्षेप घेतलाय. हे तर होणारच होतं अंजली, पण आपल्या लग्नाची बातमी त्या वर्कर्स पर्यंत इतक्या लवकर पोचली कशी? आणि त्यांनी लगेच सोन्या बापूंना पत्र वगैरे लिहिली आहेत. अंजली, मला वाटतंय हा कोणाचा तरी डाव आहे. कोणीतरी या सिच्युएशनचा फायदा उचलतो. मलाही तेच वाटतं. कुणीतरी कामगारांना पुढे करून स्वतःचा फायदा करून घ्यायचा प्रयत्न करताय. मग अंजली, काय ठरवलंयस तू? पृथ्वी, माझा स्वतःवर विश्वास आहे. मी युनियन लीडर म्हणून कामगारांना समजवू शकते आणि तुझी प्रेयसी म्हणून तुला दिलेलं वचनही पाळू शकते. पृथ्वी, अरे मी माझं पर्सनल लाईफ आणि करिअर यांना कधीही एकत्र येऊ दिलेलं नाहीये. इनफॅक्ट मी दोघांनाही सारखंच महत्व दिलं. एनिवे, फोन ठेवते. हो ठीक आहे अंजली, बाय. बाय. काय म्हणत काय होती अंजली? आमच्या लग्नाची बातमी वर्कर्सला लागताच त्यांनी तिच्या पदावर ऑब्जेक्शन घेतले. हे तर होणारच होतं रे पृथ्वी. आपल्याला मात्र आता युनियन लीडरसाठी ऑप्शन शोधायला पाहिजे. तुझ्या नजरेत आहे कोणी? आहे, ऑप्शन माझ्याकडे आहे. पण पृथ्वी, विचार मात्र तू करायचा आहेस. मंजिरी, काय ग एकटीच काय विचार करत उभी राहिलीस? काहीच नाही. काही नाही कसं? आणि काल रात्री सुद्धा तुला बराच वेळ लागला यायला. एवढा वेळ काय बोलत होतीस अंजली बरोबर? अगं काही नाही, पृथ्वी आणि अंजलीच्या लग्नाचा विषय चाललेला. मग कधी करतायत लग्न? अंजली म्हणाली बघूया, फॅक्टरीच्या ओपनिंग नंतर ठरवू. मग मीच तिला सजेस्ट केलं की फॅक्टरीचं ओपनिंग आणि लग्न एकाच दिवशी केलं तर मजा येईल. अगं तुला एक सांगायचंच राहिलं. आम्ही गप्पा मारत होतो तेव्हा सोन्या बापूंचा फोन आलेला अंजलीला. अंजली आणि पृथ्वी लग्न करतायत म्हणून त्यांना कामगारांची पत्र आली आहेत की अंजलीला रेजिग्नेशन द्यायला सांगा म्हणून. अगं मग ही बातमी नव्हती तुला आधी सांगतायत का? काहीतरी वेड्यासारखं बाकीचं सांगत बसलीस ते. म्हणजे अगं तू एवढी का खुश झालीस? अगं वेडी वेडी आहेस का तू? एवढी साधी गोष्ट लक्षात येत नाही तुझ्या? हे बघ, अंजली ही लग्नापेक्षा करिअरला महत्त्व देणारी मुलगी आहे. तुला काय वाटतं, पृथ्वीशी लग्न करण्यासाठी म्हणून अंजली आपल्या करिअरवर पाणी सोडेल? मला तरी नाही वाटत. झालं तर मग ह्या प्रकरणात अंजलीनी जर पृथ्वीशी लग्न करायला नकार दिला तर ते आपल्याच फायद्याचं आहे ना. मम्मी, अगं मम्मी काय मम्मी, तुला हवं तेच होणार आहे ना, तुझं आणि पृथ्वीचं लग्न. काय प्रभाकरने फोन का कट केला?
मी केलेली मस्करी कदाचित त्याला आवडली नसेल. आय थिंक आय मस्ट ट्राय अगेन. परत एकदा फोन करते. कामिनी मॅडम, एनी प्रोग्रेस डॉक्टर? तेच सांगायला आलोय. एक चांगली बातमी आहे. मन शांती केंद्राच्या उपचाराने चांगला बदल दिसायला लागलाय. एक तर मध्येच ते व्हायलेंट व्हायचे ना, त्याचं प्रमाणही कमी झालंय. महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांची जाणीवही परत येते. गेले कित्येक दिवस मी याच दिवसाची वाट बघत होते. थँक्यू सो मच. ओके, येतो मी. शेखर, शेखर तुला खरंच आठवत नाहीये का रे? हा शेखर, तुला आपण लंडन मध्ये घालवलेले दिवस काहीच आठवत नाही? तुला तुला काहीच आठवत नाही शेखर? शेखर, शेखर तुला आठवत आपण लंडन मध्ये मॅडम तुसाटला भेट दिली होती, आठवत आहे? हा, किती खुश होतास तू. तुला आठवत आहे आपण लंडन ब्रिजला फिरायला गेलो होतो? हा, आठवत आहे? बिग बस मध्ये आपण मनसोक्तपणे फिरलो होतो. हा, आपण लंडन मध्ये हातात हात घालून मनसोक्तपणे. तुला काहीच आठवत नाही शेखर? आठवण्याचा प्रयत्न कर शेखर. शेखर, आठवण्याचा. हाईड पार्क आठवत आहे? हाईड पार्क मध्ये बसून गप्पा मारताना आपल्याला वेळेचं भानच राहायचं नाही, है ना शेखर? तुला काहीच आठवत नाही का रे शेखर? शेखर, तुझ्या कामिनीसाठी तुला सगळं आठवायला हवं शेखर. शेखर, तुला सगळं आठवायला. तुला काहीच आठवत नाही का? शेखर,